नमस्कार. आज रवींद्रनाथ टागोर यांची पुण्यतिथी. त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगते. जेव्हा रवींद्रनाथजींना नोबेल पारितोषिक मिळालं तेव्हा जगभरातले लोक त्यांच्या दर्शनासाठी येत होते. फक्त त्यांचा शेजारीच आला नाही. आता ही गोष्ट रवींद्रनाथजींना भयंकर खटकली. त्यांना खूप दुःखही झालं. त्याच दुःखामध्ये ते संध्याकाळी झोपले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठून समुद्र किनाऱ्यावरती फिरायला गेले. आता रवींद्रनाथजी निसर्गप्रेमी तर होतेच, परंतु त्यासोबत ते कवी देखील होते. जेव्हा ते फिरायला गेले ना, तेव्हा सूर्यप्रकाशाची किरणं समुद्र किनाऱ्यावरती पसरलेली होती आणि ते दृश्य पाहून त्यांना असं वाटलं की आपण सोनंच बघतोय की काय. थोडं पुढे गेल्यानंतर एका खड्ड्यामध्ये पाणी साचलं होतं आणि त्यात देखील सूर्यप्रकाशाची किरणं पडली होती आणि ते देखील सोन्यासारखेच लखाकत होते. आता ही गोष्ट जेव्हा रवींद्रनाथजींनी पाहिली तेव्हा त्यांच्या ध्यानी एक गोष्ट लक्षात आली. ती म्हणजे ही की जर निसर्ग किंवा जिथं सूर्य लहान मोठ्याचा फरक करत नाही, तिथे आपण मनुष्य फरक करणारे कोण. आणि हाच विचार मनात घेऊन ते त्यांच्या शेजाऱ्याच्या घरी गेले आणि तडकच त्यांनी त्यांच्या शेजाऱ्याच्या पाया पडले आणि मी नोबेल पारितोषिक जिंकलोय तर मला तुमचे आशीर्वाद द्या असं ते म्हणाले. आता ही गोष्ट घडली त्यामुळे त्यांच्या शेजाऱ्यांच्या देखील डोळ्यामध्ये पाणी आले आणि ते देखील रवींद्रनाथजींच्या पायावरती पडले आणि म्हणाले की अशा साधू संतांना नोबेल पारितोषिक मिळालं हे काही चुकीचं झालं नाही. याच्यातून आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची, ते म्हणजे जिथे निसर्ग लहान मोठ्याचा फरक करत नाही तिथे आपण मनुष्य फरक करणारे कोण. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच मजेदार व्हिडिओज पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.